लग्नानंतर होईलच प्रेम भाग 4. आरव आणि समीर चेहऱ्यावर भल्लं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन घरी आले. पूर्ण रस्त्यात दोघेही एकमेकांसोबत काहीच बोलले नाहीत. प्रश्न तर खूपच पडले होते, पण बोलायला दोघांकडेही काहीच नव्हतं आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरही दोघांकडे नव्हती. जे झालं त्यावरून दोघेही भलतेच गोंधळले होते, पण खूप आनंदात मात्र होते. घरी येऊन दोघांचीही नजर सान्वीला शोधत होती, पण सान्वी घरात कुठे दिसत नव्हती. तेवढ्यात सान्वीची आई त्यांना जेवायला बसायला सांगते. बाकीचे मित्र हे दोघे मंदिरात असतानाच जेवून झोपले होते, कारण आज रात्री मॅच खेळून तसंच मुंबईला जायला निघायचं होतं. आरवला भूक अजिबात नव्हती, पण तो नाही म्हणणार एवढ्यात मामी दोघांचं ताट घेऊनच आली. दोघे जेवत असताना सान्वीची आई त्यांच्या साईडला येऊन बसली. सान्वीची लहान बहीण त्यांना काय हवं नको ते बघत होती. न राहून समीर विचारतोच, मामी, ही एवढी लहान असून एवढी समजदार कशी काय आहे आणि किती शांत आहे? आणि सान्वी मोठी असून पण अजून लहानच आहे. उलट विनाच मोठी बहीण वाटते सान्वीची. तसा आरव त्याला एक लूक देतो. तशी मामी म्हणते, काय सांगू बाळा तुला तिची कहाणी. मामी विनाला टेरेसवर जायला सांगते आणि बोलते, अरे विना आमची मुलगी नाहीये. आम्हाला फक्त 2च मुलं, सान्वी आणि प्रसाद. विना माझ्या चुलत दिराची म्हणजे आरवच्या सख्ख्या मामाची सागरची मुलगी आहे. आरवला हे माहीत होतं, म्हणून तो गप्प ऐकत होता. विनाची आई विना झाली तेव्हा बाळतपणातच गेली. त्याने दुसरं लग्न केलं. दुसरी बायको काय तिला नीट वागवत नव्हती. खूप त्रास द्यायची, काम सांगायची लहान वयात, मारझोड करायची, उपाशी ठेवायची. सगळ्यांना कळत होतं, पण त्यांच्या घरात कोण बोलेल म्हणून सगळे गप्प होते. पण तिच्या सावत्र आईला जेव्हा मुलगी झाली, तेव्हा मी आणि सान्वी तिला बघायला गेलो. तेव्हा विना जेमतेम 6 वर्षांची होती. बघितलं तर बिचारी घरी खूप काम करत होती. सान्वीला तर आधीपासूनच तिचा त्रास होतो हे माहिती होतं, पण तेव्हा तर स्वतःच्या डोळ्याने सगळं बघितलं होतं. सान्वी सरळ तिच्या काकीला तिच्या छोट्या मुलीकडे बघून बोलली, काय काकी, आता दुसरी पण अजून एक कामवाली आली घरात तुमच्या. मजा आहे बाबा तुमची. आता नुसताच आराम करणार तुम्ही. तशी सगळेच आम्ही गोंधळलो. तशी सान्वी बोलली, आहो काकी, ही बघा ना विना, एक कामवाली आणि तुमच्या कुशीत झोपली आहे ती दुसरी कामवाली. तशी काकी म्हणाली, लाज नाही वाटत मोठ्यांशी असं बोलायला? तशी सान्वी बोलली, तुला लाज नाही वाटत एवढ्या लहान मुलीला जनावरासारखं वागवायला? तशी ती बोलली, माझी मुलगी आहे, मी बघीन. मग सान्वीचं डोकं फिरलंच. ती म्हणाली, तुझी मुलगी तुझ्या कुशीत आहे, तिलाच बघ. तीच तुझी मुलगी आहे. विनाचा आणि तुमचा काहीच संबंध नाही आजपासून. आणि विनाचा हात पकडून माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाली, आई, विना आपल्यासोबत येते. आणि काकाला बोलली, काका तू टेन्शन घेऊ नकोस, तुझं नाव पण ती इथेच ठेवून जाणार आहे. मी तिला माझ्या बाबाचं नाव देणार आहे. तू तुझ्या बायकोला आणि तुझ्या घरच्या नवीन कामावलीला सांभाळत बस. असं बोलून विनाला घेऊन घरी आली. आम्हाला पण हेच व्हावं होतं. बिचारी पोर पूर्ण कोमजली होती त्या नरकात. पूर्ण कायदेशीर कारवाई करून आम्हीच तिला दत्तक घेतली. काकाने आडकाठी केली, पण सान्वीच्या बाबांच्या ओळखी चांगल्या वरपर्यंत आहेत. त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. तेव्हापासून सान्वी खूप जीव लावते तिला. पण बिचारीचं बालपण हरवलंय रे. लहान वयात खूप सहन केलं, म्हणून समज पण खूप आली. समीर आणि आरवला सान्वीचा खूप अभिमान वाटतो. आरव तर मनातल्या मनात सान्वीला म्हणतो, आय एम सो प्राऊड ऑफ यू बच्चा, अँड आय लव्ह यू. खूप 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 मेरी जान. आरवला माहीत होतं विना त्याच्या मामाची मुलगी आहे. तेही माहीत होतं की हे सगळं सान्वीचंच करामत आहे. पण सान्वीने तिच्यासाठी एवढं काही केलं होतं हे त्याला माहीत नव्हतं. आता सान्वीचं आणखी एक नवीन रूप त्याला माहिती पडलं होतं. सान्वीच्या बाबांनी आरवच्या आईला सख्ख्या बहिणीपेक्षा छान सांभाळलं होतं हे मात्र आरवला माहीत होतं. तसा समीर बोलतो, सॉलिड आहे सान्वी, मानलं पाहिजे झाशीच्या राणीला. तसा आरव त्याला परत एक लूक देतो. तशी मामी काळजीने बोलते, हो रे बाळा, पण कधी कधी खूप काळजी वाटते तिची. बाहेरून स्ट्रॉंग आहे असं दाखवते, पण आतून खूप हळवी आहे रे सान्वी माझी. आणि लहानपणापासून सगळ्यांचीच लाडकी, त्यामुळे बालिशपणा काय कमीच होत नाही तिचा. सगळ्यांनीच डोक्यावर बसवला आहे. अरे आरव, तूच जरा ओरड ना तिला. तसं पण सगळे घाबरतातच तुला. तुला जरा घाबरून तरी जरा सिरियस होईल आणि अभ्यास जरा केला तर करेल. असं बोलून मामी आत पाणी आणायला जाते. तसा समीर आधी डोक्यावर हात मारून घेतो आणि बोलतो, शाब्बास बेटा, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. इथे आमच्याच वाघाचीच पारशेडी करून टाकली तुमच्या पोरींनी आणि आता त्यालाच ओरडायला सांगा. आता मात्र आरवलाच हसू येतं.
तो मनात बोलतो, नाही हा, मी नाही तिचा बालिशपणा कमी होऊ देणार, उलट जपणार आहे. आणि तसं पण काय करायचं, मॅच्युअर होऊन. मी आहे ना मॅच्युअर आमच्यात, बस झालं तेवढं. सांभाळेल मी सगळं बरोबर. मला उलट माझी बच्चा जशी आहे ना तशीच हवी आहे. माझं बाळ ते. आय लव्ह यू बच्चा. तेवढ्यात आजी येते आणि बोलते, अरे आरव, सानवी पण मंदिरात आली होती ना, ती कुठे आहे? तसे दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. वीणाच्या स्टोरीच्या नादात थोडा वेळ सान्वीचा इन्सिडेंट विसरले होते, पण आजीच्या प्रश्नाने परत गोंधळले. काय सांगणार होते तसं पण बिचारे. तेवढ्यात मामी गोंधळून बोलते, सान्वी सान्वी कधी गेली मंदिरात? तिला उलट मंदिरात जायला खूप आवडतं, म्हणून तिला सकाळी मी बोलले, पाहुण्यांना घेऊन मंदिरात जा. तशी मला बोलते, मी त्या मुच्छडसोबत कुठेच जाणार नाही, आणि परत झोपली. मग कशी जाईल? ती तर तिच्या रूममध्ये आहे, जोरात होम थिएटर लावून डान्स चालू आहे कधीपासून. तुला माहीत आहे का आरव, माझ्या सान्वीला डान्सची प्रचंड आवड आहे. हॉलमध्ये ज्या ट्रॉफी आहेत ना, त्या सगळ्या तिच्या डान्सच्या आहेत. पण अभ्यासाच्या नावाने मात्र चांगलीच बोम आहे आमची. फक्त पास होण्यापुरताच करते अभ्यास, तो पण कसाबसा. आणि अभ्यास तर फक्त ती 2 वेळाच करते, एक्झामच्या आदल्या दिवशी आणि झोप येत नसली की. मामीच्या बोलण्यावर सगळेच खडखडून असले. खरंच यार, सॉलिडच नमुना भेटलाय मला. आरव मनातच बोलतो. तेवढ्यात माही येते. काकी, सान्वी कुठे आहे ग? बरी आहे ना ती? मला असशील तशी निघून ये असा फोन आला हो तिचा. कसली ग बरी? ती बघ गाणी लावून ठेवलेत, जा बघ तिच्या रूममध्ये, काय बिनसलंय ते. सान्वीची आई बोलते तशी माही जाते. तसं आरव आणि समीर परत टेन्शनमध्ये येतात, कारण त्यांना पण माहीत आहे तिचं वेगळंच काहीतरी चाललंय. आरव आणि समीरचं जेवण झालेलं असतं, ते पण नाईलाजाने खोलीत जायला निघतात. तेवढ्यात मामी आरवला आवाज देते आणि सांगते, आरव बाळा, गेस्ट रूमच्या बाजूला सान्वीची रूम आहे, तिला जरा तुझ्याच कडक भाषेत आवाज कमी करायला सांग बरं. तुला जरा घाबरेल तरी, माझं नाहीच ऐकणार. तसं आता आरवने डोक्याला हात मारला आणि हो बोलून वर जायला निघाला आणि सान्वीच्या रूमच्या बाहेर येऊन उभा राहिला, तर ऑटोमॅटिक तिने गाण्यांचा आवाज कमी केला. तो निघून जाणार तेवढ्यात त्याला सान्वी आणि माहीचं बोलणं कानावर आलं, म्हणून तो तिथेच थांबला. त्याला पण ऐकायचं होतं हिचं काय चाललंय ते. माही म्हणाली, मसे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. काय झालं बदका? आमचं बदक आज आज खूपच खुश दिसते. तिचं बदक नाव ऐकून आरवच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली. अगदी बरोबर नाव ठेवलंय ठेवणाऱ्याने. नुसती पकपक पकपक करत असते सारखी. मनातच बोलतो, माही, मला नाचायचो, मी खूप खूप खुश आहे ग. नाही, मला बोलायचंय तुझ्याशी. थांब, आपण बोलूया. नाही, मी नंतर बोलते. आधी मला काहीतरी खायचं. नको, मला भूक नाही. नाही आहे मला भूक. नको माही, मला खूप हसायचं ग. नको माही, मी झोपते, मला झोपायचं. नको, झोप तर कधीच उडाली माझी. माही, मला खेळायचं. हां, चल आपण खेळू. माही, नाचू आपण. हां, नाचू, हेच बेस्ट आहे. माही, मला रडायचं ग. मी आज खूप खुश आहे माही. आय लव्ह यू. आज माझ्या आई भवानीने मला काय दिलंय तुला माहीत नाही. मी आज खूप 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 खुश आहे. मला रडायचं हो, फायनल मला रडायचं. असं बोलून ती तिला घट्ट मिठी मारून रडायला लागते. आरवला तिच्या या बालिशपणाचा प्रचंड कौतुक वाटत होतं, पण भवानी मातेचं नाव ऐकून त्याला समजतं की हे मंदिरात जे झालं त्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे माझ्याशी रिलेटेड नक्कीच आहे. आणि ती थँक्यू पण देवाकडे आणि माझ्याकडे बघून बोलत होती. पण का? तो विचार करत असतो. तेवढ्यात त्याला तिचा रडायचा आवाज येतो. आरवला खूप अस्वस्थही वाटतं. ती रडते म्हणून तो थोडं पुढे जाऊन दरवाजात त्यांना दिसणार नाही, पण त्याला त्या दोघी दिसतील असा उभा राहतो. कारण त्यालाही माहीत करूनच घ्यायचं असतं तिचं नक्की काय चाललंय ते. ती अचानक कशी बदलली तसं माही बोलते, सान्वी, श्वास घे आधी नीट. माझं शहाणं बाळ कोण आहे? तसं सान्वी बोलते, सान्वी. तसं माही बोलते, गुड गर्ल. हे ऐकून आरव डोकंच भिंतीवर आपटतो. स्वतःच माही पुढे म्हणते, ठीक आहे रड, हवं तेवढं रड, पण तुझ्या डोक्यातला गोंधळ शांत कर आधी. आणि का खुश आहे? ठीक आहे, सांग नंतर. आधी घे बाई रडून. सान्वी लगेच म्हणते, नाही माई, झालं रडून आता. मला नाचायचंय. हो, आता मला नाचायचं. आणि होम थिएटरला परत मोठ्याने झिंगाट गाणं लावून नाचायला लागते. माही पण डोक्यावर हात मारून घेते. आरव तर भान हरपून तिच्या वेडेपणाला बघत असतो. देवा, चांगला शोधून नमुना दिलायस मला अगदी, असं मनात म्हणत असतो. तिचा निरागसपणा त्याला खूपच भावतो.
तेवढ्यात तिची आईच तिथे येते आणि होम थिएटर बंद करते. ओ मम्मा मेरी जान, तू कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ असं नाटकी स्टाईलमध्ये गाणं म्हणते. आरव पोट धरून हसत होता. कसली भारी आहे यार ही. तशी आई तिला ओरडते. सान्वी, ड्रामा करून झाला असेल तर शांत बस. आरवला आणि त्याच्या मित्राला झोपू दे. आरव काहीच बोलत नाही. तेवढ्यात मामी बाहेर उभ्या असलेल्या आरवकडे बघून बोलतात. आरव, तू काहीच बोलला नाहीस सान्वीला. आरव, आरव हे नाव ऐकून माही मात्र चकितच झाली. ती सान्वीच्या आईला विचारते, कोण काकी? तिची आई म्हणते, अगं आरव, त्याला सान्वीला ओरडायला सांगितलं तर तो पण शांतच उभा आहे. माही म्हणते, आरव? तसं सान्वी तिला डोळ्यांनीच आरवकडे बघून हाच तो असं खुणावते. तशी माही आत्ता कळलं असं आरवकडे बघत बोलते. तसं त्याच्या डोक्यातलं प्रश्नचिन्ह अजूनच वाढतं. आम्ही गार्डनमध्ये जातो असं बोलून माई सान्वीला घेऊन तिथून निघायला लागते. तशी मामी खाली निघून जाते. आरव मात्र तिथेच उभा असतो. सान्वी त्याच्याकडे बघते. त्याला परत तिच्या नजरेत मंदिरात जसं होतं तेच प्रेम दिसतं. पण हे प्रेम मला आधी का दिसत नव्हतं? आणि पण मी तिच्या नजरेत हरवत होतोच की. तेव्हा तर नुसता राग भरलेला होता डोळ्यात आणि नकटं नाक फुगलेलं असायचो. मग हिच्यावर अचानक काय असं भूत बसलं? तेवढ्यात सान्वी माहीला बोलते. माही, तशी माही बोलते. कळलं मला. तुमच्या वेडेपणाचं कारण कळलं. चला आरव पुराण ऐकावा आम्हाला आता जरा. आणि आधी मला काय गोंधळ घालून ठेवलास ना ते सांग. चल खाली, नाहीतर मला पण वेडं करशील. माहीच्या डायलॉगवर आरव मात्र मनसोक्त असतो. खरंच बेस्टी आहेस यार माझ्या सान्वीची तू. बरोबर ओळखलंस. हिने काहीतरी गोंधळ घातलंय ते. पण आरव पुराण म्हणजे काय? माझा काय संबंध? ही माई पण आरव नाव ऐकून शॉक का झाली? मंदिरात माझा आरव का म्हणाली? सान्वीने डोळ्याने आरव म्हणून माझी ओळख का करून दिली? आणि तिने पण मला ओळखत असल्यासारखं कसं का केलं? काहीतरी आहे. नक्की शोध लावायला लागणारच. मनातच बोलतो, ओ माझी माझी जान, तुला कसं सगळं कळतं माझ्या मनातलं. आय लव्ह यू मसे. आरव बाजूला उभा राहून सगळं ऐकून खूपच हसत होता. त्याला पण सान्वीचा हेवा वाटत होता. तिच्याकडे भरभरून प्रेम करणारी फॅमिली होती आणि तिच्या मनातलं ओळखणारी त्याच्या समीरसारखी माही होती. त्याला पण बरं वाटलं. तो त्याचा ड्रीम सान्वीला बोलतो, अगं माझ्या पिल्ल्या, मी तर तुला या सगळ्यांपेक्षाही जास्त प्रेम देणार आहे. बघच तू, कोणाचीच आठवण येणार नाही तुला. आणि खूप 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 आय लव्ह यू बच्चा. हा आरव फक्त तुझा आहे. काय म्हणालीस मंदिरात? माझा आरव. हो रे बच्चा, हो तुझाच आरव. फक्त तुझा आरव. माझ्या सान्वीचा आरव. असं बोलून तो झोपायला निघून जातो. कारण ती तर निघून गेली होती. आरवला रात्री जागरण करून परत सकाळी ड्रायव्हिंग करायची होती. इकडे सान्वी माहीला सकाळपासून काय झालं ते सगळं सांगते. माही पण खूप खुश असते. सान्वी माहीला बोलते, फायनली माही, मला माझा आरव माझ्या आई भवानीच्या साक्षीने भेटला. तू बोललीस ना चांगला असेल तरच आई भवानी त्याला माझ्या लाईफमध्ये आणेल. अगं तो नुसता चांगला नाही, तो तर गुड, बेस्ट न बेटर सगळंच आहे. म्हणून तर आईने तिच्याच दारात मला त्याची ओळख करून दिली. आय लव्ह यू आई भवानी. खूप 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 लव्ह यू. माझा आरव मला दिलास. परफेक्टच आहे तो माझ्यासाठी. आता नाही त्याच्यावर कसलाच डाऊट घेणार मी. त्याच्यावर संशय घेणं म्हणजे माझ्या भवानी मातेवर संशय घेण्यासारखं आहे. नो, फायनली मला भेटला माझा आरव. हो, फक्त माझा आरव. तसं पटकन तिला काहीतरी क्लिक झालं. माही, अगं तुला माहीत आहे का, मी मंदिरात त्याला माझा आरव असं त्याच्यासमोर जाऊन बोलले. त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे? हो, मी तुझाच आहे. असं का बोलला असेल ग तो? सान्वी चकित होऊन विचारते. तसं माही बोलते, काय? तू त्याला डायरेक्ट माझा आरव बोललीस? ते पण त्याच्याच समोर? काय ग, काय करू मी तुझं? तसं सान्वी बोलते, अगं चुकून एक्साइटमेंटमध्ये बोलले, मुद्दाम नाही. माही जरा टेन्शनमध्येच विचारते, सान्वी, अजून काय काय मूर्खपणा करून ठेवलायस एक्साइटमेंटमध्ये त्याच्यासमोर? सान्वी म्हणते, अगं परवा रात्री आरवचा मित्र आहे ना, त्याला दादा म्हटलं. म्हणजे चांगला वाटला तो. त्याने पण मला सिस्टर म्हटलं. आणि आजी जेव्हा बोलली की मी ज्या दोघांसोबत बोलली त्यातला एक आरव आहे. कसली घाबरली ना मी. ज्याला दादा म्हटलं तोच आरव असला मग. बाप रे, मंदिरात जाईपर्यंत 100 वेळा देवाला बोलले ना मी. कसाही असू दे, आंधळा, वेडा, लुडा, पांगडा, पण ज्याला दादा बोलले ना तो फक्त आरव नसावा. कारण त्याने पण खूप प्रेमाने माझं दादा हाक मारणं स्वीकारलं होतं ग. आणि रिटर्नमध्ये सिस्टर असं मस्त गोड बोलला होता ग. म्हणून वाईट वाटत होतं.
तसं माही म्हणते, पण तुझा आरव तर मिस्टर मुच्छड निघाला. तसं सानवी बोलते, अरे हो यार, मी तर त्याला मिस्टर मुच्छडच नाव ठेवलंय. असू दे, छान वाटतात ना मुछ माझ्या आरवला. कसला रुबाबदार दिसतो ना मुछमध्ये. माही आता डोकं पकडून बसते. सानवी, आता खरंच मी जाते. आत्ता मला वेडी करशील तू. दोघी पण खडखडून हसतात आणि मजा मस्करी करत बसतात. आरव गॅलरीतून त्यांना बघत असतो, पण आज त्या लांब असतात. त्यामुळे त्याला ऐकायला येत नसतं, फक्त दिसत असतात त्याला. नंतर मात्र कंटाळून आणि गोंधळून तो झोपायला जातोच. संध्याकाळी 6 वाजता आरव उठतो आणि गॅलरीत येतो. बघतो तर अजून सानवी आणि माही गार्डनमध्येच असतात. सानवी बडबड करत असते आणि माही कानावर हात ठेवून कान बंद करून बसलेली असते. त्याला परत हसू येतं. किती बोलतेस ग बच्चा, ती बघ तुझी फ्रेंड्स पण कंटाळली. मी नाही हा असं करणार. मी ऐकणार तुझी तुझी बडबड, उलट एन्जॉय करणार. पण तुझी फ्रेंड्स काय करेल बिचारी. ऐकते तुझं कीर्तन. कीर्तन नाही, काय म्हणाली दुपारी? आरव पुराण. काय संबंध आहे यार माझा? पण ती त्याच्याचबद्दल बोलते हे इमॅजिन करून मात्र त्याला खूप बरं वाटलं. तेवढ्यात समीर बाजूला येऊन उभा राहिला. तो काय बोलणार या आधीच आरव त्याला बोलतो, यार समीर, सॉरी यार, मी तुला या जगातला सगळ्यात एक नंबरचा वेडा माणूस बोलायचो. बट आय वॉज रॉंग यार. सानवीचाच नंबर फर्स्ट आहे. सॉरी यार, तुला सेकंड प्राइज द्यायला लागते. तिचा रेकॉर्ड नाही कोणी तोडू शकत. तसा समीर रागाने त्याच्याकडे बघतो आणि दोघेही खडखडून असतात. आरव म्हणतो, समीर, आज पूर्ण दिवसात मी जेवढा हसलोय ना, तेवढा पूर्ण आयुष्यात अजूनपर्यंत हसलो नाही यार. तसा समीर बोलतो, बघ, ती आली तुझ्या आयुष्यात आणि किती खुश झालास ते. आता सगळं चांगलंच होणार, बघ तू. तसं आरव त्याला दुपारी सानवी आणि माहीचं वागणं आणि बोलणं सगळं सांगतो. परत दोघे कन्फ्यूज होतात. तेवढ्यात समीर बोलतो, थांब, मीच जरा गार्डनमध्ये जाऊन ऐकतोच काय कळतंय काय. नुसता आपण अंदाज लावत बसलो ना तर काहीच नाही कळणार. आरवला पण ते पटतं. आरव गॅलरीत उभा राहतो आणि समीर सानवी असते तिथे जातो. तिथे माही आणि सानवीचं बोलणं कानावर येतं. माही दोन्ही कानात बोट घालून बोलत असते, सानवी, तुझी आणि तुझ्या आरवची मंदिरातली अविस्मरणीय भेटीची स्टोरी मी दुपारपासून एक्झॅक्ट 47 वेळा ऐकली ग. जाऊ दे, बोल तू. हाफ सेंचुरीज करून टाकू आपण. बोल तू अजून 3 टाईम बोल. तसं सानवी पण ओके बोलते. सानवी, तू खरंच सांगणार आहेस परत? माही विचारते. हो, सानवी निरागसतेने म्हणते. हां, तर मी कुठे होते? हां, सकाळी तुळशीला पाणी घालताना मी ठरवलंच होतं. आता मी त्या मुच्छडकडे अजिबात बघणार नाही. म्हणून आई बोलली, त्याच्यासोबत मंदिरात जा. तरी मी नाही गेले. मंदिर माझा एवढा वीक पॉईंट असताना त्या मुच्छडमुळे मी नाही बोलले. कारण त्याच्यासमोर पण जायचं नव्हतं मला. तेवढ्यात माहीचं लक्ष समीरवर जातं. ती जोरात ओरडते, सानवी? सानवी म्हणते, बोलू दे ना मला, किती बोलते मध्ये मध्ये. एक पुढे. माही तिला दंडाला पकडून मागे वळवते आणि मागे उभा असलेला समीर दाखवते. कारण गप्प बस बोलून गप्प बसणारी सानवी नव्हतीच. तसं सानवी शॉक होते, पण नॉर्मल दाखवत समीरला बोलते, हाय दादूस, झाली झोप? आणि त्याचा हात पकडून माही समोर घेऊन येते. आरव हे सगळं बघतो. थोडासा जेलस होतो, पण समीरला तिच्या स्पर्शात एक गोड प्रेम दिसत होतं, जे खरंच भाऊ बहिणीमध्ये असतं. तसं सानवी बोलते, माही, हा माझा दादा. म्हणजे आजच झाला दादा? नाही नाही, काल झाला. हो ना दादा, समीर दादा. समीरला खूप भरून आल्यासारखं झालं. तेवढ्यात सानवीचं लक्ष समीरच्या मागे जातं आणि ती स्पेशली शॉक होते. कारण त्याच्या मागे भल्ला मोठा नागफणा काढून बसला होता आणि कुठल्याही क्षणी समीरला दंश करण्याच्या तयारीत होता. ती जोरात, दादू, असं ओरडते आणि जबरदस्त प्रसंगावधान दाखवून जोरात समीरला तिथून ढकलून देते आणि त्या सापाचा निशाणा चुकतो. तसा तो चिडतो. समीरला ढकलल्यावर सानवी समोर असते. चवताळलेला नाग तिच्या पायावर जोरात दंश करतो. हे सगळं इतकं अचानक होतं की कुणालाच काहीच कळत नाही. सानवीने समीरला ढकलल्यामुळे तो बाजूला जाऊन पडतो. त्याला डोक्याला थोडं खरचतं, पण माही सावध आणि हुशार असते. ती मोठ्या चपळाईने बाजूचा मोठा दगड उचलून सापाच्या डोक्यात टाकते. तो साप जागीच ठार होतो, पण सानवीला जबरदस्त स्पर्शदंश होतो. ती भीतीने आणि विषबाधेने खाली कोसळते. माही जोरात आवाज देते, काकी, सानवीला साप चावलाय. आरव ही गॅलरीतून बघत असतो, पण हे सगळं एवढ्या लगेच झालं की त्याला ही रिॲक्ट व्हायला कळत नसतं. तो जबरदस्त स्पीडने धावत तिच्याजवळ जातो. तोपर्यंत घरचे सगळे जमा होतात.
सान्वी बेशुद्ध व्हायच्या कंडिशनमध्ये असते, पण तरी ती समीर दादू लागलं नाही ना तुला असं बोलत असते. समीरचं डोकं दगडावर आपटताना सान्वी बघते आणि तेवढ्यात थोडी बेसावत असताना साप तिला दंश करतो. हो, मी बरा आहे सिस्टर, तू उठ आधी, असं समीर काकूड तिला येऊन बोलतो. तसा आरव तिला डायरेक्ट उचलतो आणि गाडीत टाकतो. तिची आई आणि बाबा घरात नसतात, फक्त आजी आजोबा असतात. मग माही, समीर आणि आरव तिघेही डॉक्टरांकडे जायला निघतात. आरव पुरता कोसळला असतो. त्याची हालत बघून मग समीर ड्राईव्ह करायला बसतो. सान्वी पूर्ण आरवच्या मिठीत असते, पण त्याला त्याचं काहीच नसतं. तो पूर्ण हादरलेला असतो. त्याच्या डोळ्यातलं पाणी सतत वाहत असतं. काहीतरी निसटून जाते असं वाटत असतं. कसे तरी हॉस्पिटलला पोचतात. सान्वीला आत नेलं जातं. सगळे बाहेरच थांबतात. आरव, समीर आणि माही नुसतेच रडत असतात. कुणी कोणाला सांभाळायचं हेच कळत नसतं. तेवढ्यात सान्वीचे बाबा येतात. आरव त्यांना मिठी मारूनच रडायला लागतो. त्यांनाही कळत नसतं आरवला एवढा त्रास का होतोय. डॉक्टर बाहेर येतात. तिचं विष पूर्ण काढलंय शरीरातून, पण भीतीमुळे अजून ती शुद्धीवर आली नाही. येईल थोड्या वेळात, असं बोलतात. वेळेवर आणली म्हणून बरं झालं. विष शरीरात भिनलं असतं तर जीवही गेला असता, असं डॉक्टर बोलतात. तसं सान्वीचे बाबा मटकन खाली बसतात. आरव त्यांना सावरायला जातो. तसं ते दोन्ही हात जोडून कृतज्ञतेने आरवकडे बघतात. आरव लगेच म्हणतो, मामा काय करताय तू, हात काय जोडतोय. ते म्हणतात, अरे आरव, तुला माहीत नाही काय केलंयस तू. माझ्या काळजाचा तुकडा वाचवलायस तू. तिला काय झालं असतं तर मला नसतं रे सहन झालं, असं बोलून ते परत रडायला लागतात. तेवढे डॉक्टर आवाज देतात म्हणून ते डॉक्टरांकडे जातात. आरव मनातच बोलतो, असं कसं सान्वीला माझ्या काही होईल. ते पण तिचा आरव तिच्यासोबत असताना. माझ्या पण काळजाचा तुकडा आहे ती, असं मनात बोलतो आणि समीरकडे बघतो. पण समीर कोणत्या तरी गहन विचारात असतो आणि त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत असतं. आरव त्याला काही बोलणार तेवढ्यात सिस्टर त्याला आवाज देते आणि सान्वी शुद्धीत आल्याचं सांगते. आरव आणि माही धावतच आत जातात, पण समीर मात्र तसाच शॉक होऊन बसून राहतो. सान्वीला शुद्ध आली खरी, पण डोळे उघडताच तिने घेतलेले आरवचं नाव ऐकून सगळ्यांनाच धक्का बसणार होता. आणि दुसरीकडे समीरच्या मनात मात्र एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. सान्वीला वाचवताना नेमकं काय घडलं होतं. पुढच्या भागात उलगडणार एक असं सत्य जे आरव आणि सान्वीचं नातं कायमचं बदलून टाकणार आहे. तर पुढील भाग नक्की बघा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.